हेलो एवरीबॉडी। मेरा नाम सिद्धि जफर है। मैंने रिसेंटली 13 सितंबर 2020 में अभी नीट का एग्जाम दिया। मैंने 2018 में एकेडमी ऑफ बायोलॉजी परदेसी सर के पास ज्वाइन किया था। पूरे 2 ईयर कोर्स में मैं एक एवरेज स्टूडेंट ही रही। बट मेरे जर्नी में सबसे बड़ा एडवांटेज जो था वो था परदेसी सर और परदेसी मैम का एक मोटिवेटिंग और एनकरेजिंग फैक्टर, जो हमेशा एक कॉन्फिडेंस बिल्डअप किया मेरे अंदर। दूसरा ये कि हमारे डाउट्स एकदम टाइम टू टाइम सॉल्व होते थे। इनफैक्ट ये जब कोविड पैंडेमिक भी चल रहा था, क्लासेस ऑब्वियसली बंद थे, हम कभी भी सर को कॉल करते थे, सर हमेशा हमारा कॉल उठाते थे और डाउट्स तभी के तभी क्लियर कर देते थे। अभी नीट का पेपर देने के बाद अगर एक स्ट्रेट फॉरवर्ड और टू द पॉइंट एडवाइस बस यही दूंगी बायोलॉजी के लिए, कम से कम, कि आपको बस एनसीईआरटी और सर के नोट से रेफर करने हैं। उसमें सब कुछ कवर हो जाता है। एनसीईआरटी तो ऑब्वियसली बिग हैंड रहेगा, बट सर के नोट्स अगर बाहर से क्वेश्चन आता भी है तो वो सब कुछ कवर हो जाता है। आपको दूसरा कुछ भी यूज करने की जरूरत नहीं है। हॅलो एव्हरीवन, माझं नाव सिद्धी सुरेश रंगाळ आणि मी आत्ता 13 सप्टेंबरला नीटची परीक्षा दिली. यासाठी मी 2 वर्ष आधी अकॅडमी ऑफ बायोलॉजी जॉईन केलं होतं, जिथे मला परदेशी सर आणि अंकिता मॅम यांचं प्रॉपर गायडन्स मिळालं आणि त्याचमुळे मी माझी ही जर्नी कंप्लीट करू शकले. सरांनी आणि मॅमनी आम्हाला पदोपदी खूप सपोर्ट केलं. मला अजूनही आठवतं आहे अगदी सुरुवातीपासनं की NCERT पे बेटा पेंसिल से नहीं पेन से लिखो, नहीं तो वो 2 साल नहीं रहेगा, इतपासून ते लास्ट डेजमध्ये बेटा आपको बहुत कॉन्फिडेंट रहना है, आपको सब याद आता है, आपको सब याद आ जाएगा, आप टेन्शन मत लो, हो जाएगा, इथपर्यंत सरांनी आमचा हात कधीही नाही सोडला. मॅमनी पण आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केलं, मोटिवेट केलं. इवन मॅम आम्हाला टाईमली बोलवायच्या, आमच्याकडे पर्सनली लक्ष द्यायच्या, आम्हाला आमचे वेगवेगळे टार्गेट्स बनवून द्यायच्या, आमच्यासाठी टाईम टेबल बनवायचा की कसं आम्ही तिन्ही विषय मॅनेज करू शकू. हे खूप महत्त्वाचं ठरलं माझ्यासाठी. त्याचबरोबर 2 वर्षामध्ये आमच्या खूप टेस्ट सरांनी घेतल्या. सरांचे रॅपिड रिव्हिजन्स जे ते क्लासमध्ये घ्यायचे त्यांनी खूप मदत झाली. त्याचबरोबर डाऊट्स आमचे खूप प्रॉपरली आणि वेळोवेळी सॉल्व्ह होत होते. इवन या पॅन्डेमिकमध्येही आमचे डाऊट्स खूप व्यवस्थित सॉल्व्ह झाले. आम्ही सरांना कधीही फोन करू शकत होतो आणि सर नेहमी रेडी असायचे आमचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी. हे सगळं 2 वर्ष तर होतच होतं, पण लास्ट डेजमध्ये माझ्यावर तर अशी कंडिशन आलेली की मी खूप कोलॅप्स झाले होते. मला अजिबात वाटत नव्हतं की मी पेपर देऊ शकेल. इवन मी 4 दिवस आधी मॅमला फोन केला होता की मॅम मला खूप भीती वाटते आणि मला कळत नाही आहे की मी काय करू. मॅमनी एका लहान मुलीला कसं समजवतात तसं मला समजवलं. इवन लास्ट डेला पण मला सर म्हणत होते की बेटा आपको कॉन्फिडेंटली रहना है, आपको आ जाएगा. त्यांचा माझ्यावरचा विश्वास मला बघून एवढा आनंद झाला की हो ठीक आहे, आपल्याकडनं होऊन जाईल. आणि पेपर देतानाही मला असं वाटत होतं की मी कन्फ्यूज होती आहे, मला नाही आठवत आहे. पण सरांचे ते वाक्य, बेटा आपको आ जाएगा, हमारा आप पे पूरा भरोसा है, आप खुद पर भरोसा रखो, हे वाक्य मला तिथे आठवले आणि मग मी पुढे गेले आणि माझा पेपर कंप्लीट करू शकले. माझ्या अनुभवावरनं मी फक्त एवढं सांगेल की 3 गोष्टी ज्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. पहिली, मेंटली स्टेबल राहणं. आपल्याला 2 वर्ष मेंटली स्टेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे. सेकंड थिंग, हेल्थ. हेल्थ ही खूप मोठा रोल प्ले करते. आणि थर्ड, रिव्हिजन टाईम टू टाईम झालीच पाहिजे. आय थिंक या 3 गोष्टींवर जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण ही जर्नी खूप व्यवस्थित कंप्लीट करू शकू. थँक्यू. I am Prathamesh Bhande and I am a student of Academy of Biology. My experience with Academy of Biology, it was very good and satisfying. Pardesi sir and ma'ams, notes, tips, worksheets, tests, etc. They helped me a lot to improve my concepts and also to improve my score. Whenever I used to have a confusion about my strategy of studying biology, I used to talk to sir and I really felt relieved. Pardesi sir and ma'am, they always used to guide me and motivate me so that I could be on the right path. So thank you sir and ma'am for giving me your kind attention and for your valuable efforts. One very important message which I would like to give to all the NEET aspirants is that don't take too much stress. Be cool and calm. And whenever you have a confusion or you're feeling really tensed, always talk to your parents and teachers. And I think the key to my success is that I always used to clear my doubts in time
and used to study daily for at least 8 hours. नमस्कार, माझं नाव विशाल भागवत सूर्यवंशी. मी रिपीटरला असताना योगी क्लास जॉईन केला. योगी जॉईन होणे म्हणजे माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट मी समजतो. माझे आई वडील आणि शिक्षक सर्स आणि मॅम यांनी केलेला सपोर्ट मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. सरांचे शिकवणे म्हणजे बायोसाठी असलेल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम. सरांची असलेली बायो शिकवण्याची तळमळ ही त्यांच्या NCERT रिलेटेड नोट्स आणि पेपर काढण्याची क्वांटिटी यावरून पूर्णपणे समजून येते. मला तरी वाटते एखाद्या विद्यार्थ्याने जर सरांचे NCERT रिलेटेड नोट्स प्लस NCERT सरांकडून समजून घेतले आणि त्यांची स्टँडर्ड पेपर जर पूर्णपणे प्रॅक्टिस केली तर त्याला खूप सारा कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स साधासुद्धा राहत नाही. सरांची क्वालिटी ही त्यांच्या पेपर काढण्याच्या कंटेंटवरून समजून येते. तशाच पद्धतीने क्वांटिटीविषयी बोलायचं झालं म्हणजे 12th आणि रिपीटरसाठी बायो हा कधीही न संपणारा विषय. पण सरांमुळे मला क्वांटिटी लिमिट समजून आली. सर्स आणि मॅम्स हे प्रत्येक 10 ते 15 दिवसातून मीटिंग घ्यायचे. यामध्ये मुलाची मागील प्रगती आणि पुढील प्लॅन्स याविषयी बोलले जायचे. यातून त्यांचे प्रत्येक मुलाकडे असलेले इंडिव्हिज्युअल लक्ष हे दिसून येते आणि तसेच मुलाला हार्डवर्कची जाणीव या मीटिंग्समधून होत असायची. या सर्वांचं एकच ओळख जर सांगायची झाली तर म्हणजे आपल्या क्लासचा लोगो, म्हणजेच अ कम्प्लीट सोल्युशन फॉर द बॉटनी अँड झुलॉजी. शेवटी मी एवढंच सांगतो की AOB क्लास हा आपल्याला स्वप्न दाखवतो आणि ते साकारसुद्धा करतो. म्हणून फक्त एक वेळ जॉईन तरी करून बघा.